राग ही माणसाच्या जीवनातील एक नैसर्गिक भावना आहे. अन्याय, अपमान, अपेक्षाभंग किंवा सततचा मानसिक ताण यामुळे राग उत्पन्न होतो. परंतु हा राग जेव्हा नियंत्रणाबाहेर जातो तेव्हा तो आपले नातेसंबंध, कामातील कार्यक्षमता आणि मानसिक आरोग्य यावर नकारात्मक परिणाम करतो. अनेक वेळा राग हा केवळ बाहेर दिसणारा भाव नसून त्यामागे असुरक्षितता, भीती, असहाय्यता किंवा अंतर्गत वेदना या दडलेल्या असतात. या भावनांना दडपण्याऐवजी समजून घेणे आणि संतुलित करणे अत्यंत आवश्यक आहे. बाक फ्लॉवर रेमेडीज ही अशा नैसर्गिक आणि सौम्य उपचार पद्धती आहेत जी रागाच्या मुळाशी असलेल्या भावनिक असंतुलनावर काम करून व्यक्तीला मानसिक शांतता आणि भावनिक स्थैर्य प्रदान करते. बॅश फ्लॉवर रेमेडीज या मानवी भावनांवर आधारित आहेत. राग हा प्रत्येक व्यक्तीत और प्रत्येक माणसात वेगवेगळ्या स्वरूपात दिसतो. कधी तो अचानक उसळतो, कधी तो आतमध्ये दडून राहतो, तर कधी तो टीका, असहिष्णुता किंवा द्वेषाच्या रूपात प्रगट होतो. प्रत्येक भावनिक स्थितीसाठी वेगळी बाक फ्लॉवर रेमेडीज या आहेत. ज्या व्यक्तीमध्ये राग, मत्सर, द्वेष, संशय किंवा चिडचिडीच्या स्वरूपात दिसतो त्यासाठी हॉली ही पुष्प औषधी उपयुक्त ठरते. अशा व्यक्तीच्या मनात सतत अस्वस्थता, आक्रमकता आणि नकारात्मक भावना भरलेली असते. हॉली ही रेमेडी मनात प्रेम, सहानुभूती आणि भावनिक मोकळेपणा निर्माण करण्यास मदत करते. पुढचं औषध आहे इम्पेशन्स. तर इम्पेशन्स ही रेमेडी अशा व्यक्तीसाठी उपयुक्त आहे ज्या अतिशय चटकन चिडतात, इतरांच्या मंद गतीमुळे अस्वस्थ होतात आणि प्रत्येक गोष्ट लगेच व्हावी अशी अपेक्षा ठेवतात. अशा रागामागे अधीरपणा आणि आतून असलेला ताण कारणीभूत ठरतो. इम्पेशन्स ही रेमेडी त्या व्यक्तीला शांतता, संयम आणि समतोल देण्यास मदत करते. काही व्यक्ती कायम इतरांच्या चुका शोधतात, टीका करतात आणि लहान सहान गोष्टींवर चिडतात. अशा वेळी राग हा असहिष्णुता आणि आत्मकेंद्री दृष्टिकोनातून येतो. बीच ही पुष्प औषधी अशा भावनिक अस्वस्थतेत उपयोगी ठरते. ती व्यक्तीमध्ये सहनशीलता, समजूतदारपणा आणि स्वीकाराची भावना ही विकसित करते. कधी कधी राग हा बाहेर व्यक्त न होता आतमध्ये साचून राहतो. अशा व्यक्ती बाहेरून शांत दिसतात पण मनात अपमान, दुःख आणि दबलेला राग असतो. अशा भावनिक स्थितीत विलो ही पुष्प औषधी उपयुक्त ठरते. ती मनातील कटुता कमी करून भावनिक हलकेपणा आणि सकारात्मकता निर्माण करण्यास मदत करते. या सर्व बाक फ्लॉवर रेमेडीज राग दडपण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर त्या रागामागील भावनिक कारण समजून घेऊन मनाला नैसर्गिक पद्धतीने संतुलित करतात. आता आपण समारोप किंवा कन्क्लुजनचा पाठ बघूया. राग ही भावना चुकीची नसली तरी तिचे अतिरेकी स्वरूप मानसिक असंतुलन निर्माण करू शकतात. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याच्या मुळाशी असलेल्या भावनांना आपण समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. बाक फ्लॉवर रेमेडीज या सौम्य आणि सुरक्षित उपायांनी रागाच्या भावनिक कारणावर थेट काम करून मनात शांतता, संयम आणि भावनिक समतोल निर्माण करतात.
योग्य रेमेडीची निवड व्यक्तीच्या भावनिक अवस्थेनुसार केली गेली तर राग ही भावना हळूहळू सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित होऊ शकते. भावनिक संतुलन साधणे हेच खरे मानसिक आरोग्य आहे. धन्यवाद.